थंड हवेचं ठिकाण म्हणून पाचगणी शहराची ओळख आहे आणि या पाचगणी शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवली जाते. सध्या मी या नगरपालिका जी पाचगणीची आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी आहे आणि आपण जर पाहिलं तर असं रोज जी स्वच्छता आहे, जे पर्यटक येतात ज्या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम जे आहे ते हे कंत्राटी कर्मचारी करत असतात. मात्र सध्या यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण मागील जवळपास 18 ते 19 महिन्यांपासून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारच झालेला नाहीये. मात्र तरी देखील जे कॉन्ट्रॅक्टर असतात यांच्या माध्यमातून जी काही थोडंफार पेमेंट मिळतंय त्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून याबाबत त्यांचा लढा सुरू आहे, मात्र त्या लढ्याला काही यश येताना पाहायला मिळत नाही. आपल्या सोबत ते बोलण्यासाठी आहेत. दादा, अ, आपण काम करताय, पण आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे पगाराच्या बाबत? लय अवघड परिस्थिती आहे. जवळजवळ 18-19 महिने झालं पेमेंट नाही. काय करणार? लय अवघड. हम्म, हम्म. लय कसं तरी आम्ही दिवस काढतोय. काय सांगायचं? नाही, पण याबाबत काय सांगितलं जातंय तुम्हाला? वरनं आले नाहीत, अजून चेक नाही मिळाला सतीशमध्ये. म्हणजे अजून काय पगार मिळत नाहीये म्हणायचं, अजून तरी हो, मिळाला पाहिजे. नाही मिळाला तुम्ही काय सांगाल थोडक्यात? 19 महिने काय पगार झाला नाही, ते अर्धे अर्धे देतात. घरी काय पुरत नाहीत पैसे. हम्म. आणि पगार मागा गेले की चेक नाही निघाला, हे नाही निघालं, ते असं सांगून हे करून टाकतात. नाही, म्हणजे वरूनच येत नाही असं काय आहे का की ह्या गोष्टी? वरूनच येत नाही असं. हम्म, हम्म. त्याच्यामुळे आता आम्ही सांगून सांगून थकलो, पण कोण ऐकत नाही आमचं. तर आम्ही काय करायचं? तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तर ते 19 महिने झाले आम्हाला पेमेंट नाही. हा. आमचे पगार हालतीचे दिवस आहेत. हम्म. आणि आम्हाला पैसे म्हणजे ठेकेदार आमचे थोडेफार आम्हाला देतात, पण नगरपालिकेतून चेकच दिला नाही आम्हाला अजून. म्हणजे देतच नाही त्यांना, त्याच्यामुळे आम्हाला फुल पेमेंट काय भेटत नाही. गणपतीचे दिवस आहेत, काय कशा पद्धतीने आता घरचं कसं रुटीन चाललेलं आहे? घरचं काय आपलं भांगारच्या पैशावर चाललं. हा. पेमेंटच भेटत नाही आम्हाला वेळेत. हा. हातावर पोटे आमचं त्याचं. काय विनंती कराल? विनंती केली तरी पेमेंटच भेटत नाही ना वेळेवर. त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काळजी घेतली पाहिजे आमची. साधारणतः किती लोक आहेत तुम्ही सगळे एकूण? आमचे 40 लोक आहेत. 40 लोक. गेल्या अनेक महिन्यांपासून हा जो पगाराचा विषय आहे तो अजूनही मार्गी लागलेला पाहायला मिळत नाही, कारण वारंवार ह्या कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही हा पगार दिला जात नाही. तुटपुंजा पगार जो आहे तो कंत्राटदारांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो. मात्र प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन या कर्मचाऱ्यांचा पगार करावा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलावडे, TV9 मराठी, पाचगणी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.